2024च्या विधानसभेच्या इलेक्शन नंतर एक विरोधी पक्षाची पोकळी, खऱ्या अर्थानं जी व्हायला नाही पाहिजे होती ती विरोधी पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे। आणि जे 2024च्या इलेक्शनच्या निकालात विरोधी पक्षांना मिळालेली जवळपास 1.25 लाख मतं आहेत आणि त्या 1.25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व विरोधी पक्षांनी कुणीतरी करायला पाहिजे। प्रामुख्यानं त्यावेळेस लढलेल्या भाजपच्या विरोधात आमचा शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार होता। ती भूमिका खरं आम्हालाच घ्यायला पाहिजे, परंतु नंतरच्या काळात 2024 नंतरच्या काळात आमच्यातील काही सहकारी सत्ताधारी पक्षात म्हणजे सत्तेत असलेल्या काही सहयोगी पक्षात सामील झाल्यानंतर विरोधकांची खरी पोकळी निर्माण झाली। ती पोकळी भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आणि सामान्य जनतेला न्याय द्यायच्या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विरोधकांचा जनता दरबार आम्ही चालू करणार आहे। याच्यात काही वेळेस माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील, त्याचबरोबर शशिकांत शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील साहेब आणि विरोधी पक्षातील काही नेते मंडळी, तसेच महादेव जानकर साहेब असतील, वंचितचे काही नेते मंडळी असतील, या सर्वांना सोबत म्हणजे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दहिवडीत या ठिकाणी रेस्ट हाऊसला जनता दरबार घेण्याचा आमचा मानस आहे। त्याच्यातून अनेक म्हणजे मानखटा विधानसभा मतदारसंघातील अनेक लोकांच्या विरोधात असलेल्या लोकांच्या काही अडचणी आहेत, ज्या की सत्ताधारी पक्षांच्या लोकांच्या दबावामुळे अनेक लोकांची कार्यालयीन कामं रखडलेली परिस्थिती दिसते आहे। मग ते पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, तहसील कार्यालय असो, पुरवठा शाखा असो किंवा प्रांत ऑफिसची काही कामं असोत किंवा मोजणी ऑफिसची काही कामं असोत, याच्यात लोकांना मुद्दाम अडवलं जाते अशा लोकांच्या तक्रारी आहेत। त्या तक्रारींच्या अनुषंगानं आम्ही त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी येऊन लोकांचे निवेदन घेऊन त्या निवेदनावर त्या तक्रारींवर मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। ते प्रशासनाच्या मदतीनं असोत, आदरणीय खासदार साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या मदतीनं त्यावर मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळात जे आमच्या सोबत शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर काम करू इच्छिणारे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारानं आमच्या सोबत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना मी माझ्यातर्फे आवाहन करतो की येणाऱ्या काळात आपण सर्वजण एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठ बांधूया आणि विरोधकांचा आवाज सक्षम करूया। त्यासाठी जे कोणी तरुण तालुक्यातील मतदारसंघातील इच्छुक असतील त्यांनी संपर्क करावा आणि नव्यानं आपण पक्ष बांधणीची भूमिका घेणार आहोत। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।